इंद्रजिताशी युद्ध. लंका नगरीला 4 महाद्वारे होती. मंत्र्याच्या व सेनापतीच्या सल्ल्याने रावणाने पूर्वद्वारावर प्रहस्त, दक्षिणद्वारावर महापार्श्व आणि महोदर आणि पश्चिमेला मेघनाद तर उत्तरेला द्वारावर शुकर आणि सारण यांना नेमले. लंका नगरीच्या मध्यभागी सैन्याच्या अनेक तुकड्या ठेवल्या होत्या. रामानेही लढाईची तयारी मोठ्या चतुराईने केली. पूर्वेला नील, दक्षिणेला अंगद, पश्चिमेला हनुमान आणि उत्तरेला रावणाला तोंड देण्यासाठी बंधू लक्ष्मणासह स्वतः आपण अशी व्यूहरचना केली. रामाचे सैन्य पुढे पुढे जाऊ लागले. सर्वप्रथम लंकेच्या उत्तरेला असलेल्या अनुराधापूर येथे पहिली लढाई सुरू झाली. शूरवीर सेनानीच्या झटापटीत सुरू झाल्या. मेघनाद हा रावणाचा पुत्र या ठिकाणी लढण्यासाठी तत्पर होता. मेघनादाने प्रत्यक्ष देवेंद्राला एकदा युद्धात हरविले होते, म्हणून त्याला इंद्रजित म्हणत असत. इंद्रजित फारच चवताळाला होता. त्याने ब्रह्मदेवाने दिलेल्या वराचा उपयोग केला आणि अदृश्य बनला. त्याने सर्पशरांचा मारा चालविला. सर्पशरांच्या प्रभावाने राम लक्ष्मण नागपाशात झडकले. राम आणि लक्ष्मणाची असहाय्य स्थिती दाखविण्यासाठी अशोकवनातून सीतेला उचलून वर आकाशात नेले. बेशुद्ध पडलेल्या राम व लक्ष्मणांना दाखवून ते मरण पावले असे तिला सांगितले गेले. पण सीतेचा या नाटकावर विश्वास बसला नाही. त्रिजटा व सरमा या तिच्या मैत्रिणी बनलेल्या राक्षसांनी सीतेला धीर दिला. त्रिजटा म्हणाली, हा सर्व कपटी डाव आहे. राम लक्ष्मण फक्त बेशुद्ध झाले आहेत. तितक्यात आकाशातून गरुड आला. गरुडाच्या आगमनामुळे नाग घाबरले व पळून गेले. राम व लक्ष्मण दोघेही शुद्धीवर आले. ते भानावर येताच सारी वानरसेना आनंदाने बेहोश झाली. आरोळ्या ठोकू लागली.